गेल्या दिवसापासून आपण विश्वास या विषयावर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये अभ्यास करीत असताना आज आपण विश्वासाच्या ह्या जिन्यामध्ये 20व्या पायरीकडे चढत जात असताना आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये पुढे जाऊया. माझ्यावर इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 26 या ठिकाणी ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. देवा वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठवो. इंग्रजीमध्ये हे वचन असं आलेलं आहे, एस्टिमिंग द रिप्रोच ऑफ क्राइस्ट greater riches than the treasures in Egypt, for he looked to the reward. या ठिकाणी 3 अशा गोष्टी आलेल्या आहेत, विशेष करून रिप्रोच, रिचेस आणि रिवॉर्ड. आणि आपण गेल्या शास्त्राभ्यासामध्ये रिप्रोच अँड रिचेस याच्या बाबतीत काही गोष्टी पाहिल्या होत्या की कशा प्रकारे मोशे ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सहन करतो. खऱ्या अर्थाने मोशे त्यावेळेस नव्हता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व प्रगट करण्यासाठी त्या ठिकाणी हा लेखक यहुद्यांसमोर लिहित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची विटंबना, रिप्रोच, आणि ती विटंबना कशा प्रकारे अधिक मोठी संपत्ती मोशेने मानली हे आपण गेल्या शास्त्राभ्यासामध्ये शिकलो होतो. आज आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जात असताना त्या ठिकाणी कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. रिवॉर्ड, रिप्रोच, रिचेस अँड रिवॉर्ड प्रतिफळावर होती. रिचेस नंतर रिवॉर्ड जो आहे ते पारितोषिक किंवा बक्षीस असं देखील आम्ही म्हणू शकतो. परंतु त्याच्या अगोदर एक तिथं कारण म्हणून असा शब्द आलेला आहे. प्रत्येक गोष्ट करीत असताना काहीतरी कारण असतं. उदाहरणार्थ आमच्या बहिणी स्वयंपाक बनवतात, स्वयंपाक करतात कारण घरामध्ये लेकरं आहेत, पती आहे, भुकेले असतात. बंधू लोक, बहीण पण कामाला जातात कारण भविष्य, लेकरांचं भविष्य सुधारण्यासाठी. त्याचप्रमाणे लेकरं देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करतात कारण उत्तम मार्क मिळण्यासाठी. प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे प्रियांनो. आणि म्हणूनच या ठिकाणी देखील मोशेचं काहीतरी कारण आहे सहन करायची, दुःख सहन करायची. कारण आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये पण पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. प्रत्येक गोष्टीला कारण आहे की आम्ही जे पापामध्ये बुडालेले होतो, आमचा जो नाश होणार होता, आम्हाला सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला यावं लागलं. आमचं एक कारण आहे. त्याचप्रमाणे मोशेला देखील या ठिकाणी कारण आहे विटंबना सहन करायची, आणि ते कारण म्हणजे त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्या स्वर्गीय आशीर्वादाकडे मोशेची दृष्टी होती प्रियांनो. आणि म्हणून ते कारण अतिशय उत्तम असल्यामुळे त्या विटंबना किंवा छळ किंवा दुःख किंवा इस्रायल लोकांकडून असलेली कुरकूर किंवा त्याला मारण्यासाठी उचललेले दगड देखील प्रभूच्या त्या दासाला काहीच वाटत नाही. आणि म्हणून या ख्रिस्ती विश्वासी जीवनामध्ये जगत असताना आमचं देखील अशा प्रकारचं कारण असणं गरजेचं आहे. कारण भौतिक जीवनातील गोष्टींकडे जर आमची दृष्टी असेल, लक्ष असेल, तर ख्रिस्ताप्रित्यर्थ दुःख जरी आम्ही सहन करत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये आनंद नसणार. परंतु आमची दृष्टी जर प्रतिफळाकडे असेल, स्वर्गीय आशीर्वादांकडे असेल, तर मोशेसारखा आमच्याही जीवनात आनंद येऊ शकतो. कारण मोशेची दृष्टी प्रतिफळावर होती. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये त्या ठिकाणी देवाचा दास पाऊल लिहितो की शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळावे.
एका शर्यतीविषयी आणि एका बक्षिसाविषयी पाऊल सांगत आहे. जगामधल्या शर्यती धावणारे अनेक जण धावतात, परंतु जगाचा नियम एकच आहे की जो पहिला येईल त्याला बक्षीस मिळते. आणि ह्या जगातल्या नियमाच्या विरुद्ध असलेले आध्यात्मिक शर्यतीत जे धावतात त्या प्रत्येकाला पारितोषिक आहे प्रियांनो, प्रत्येकाला बक्षीस आहे. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने जे धाव आम्हाला नेमून दिलेली आहे त्या धावेवर जे धीराने धावतात त्या प्रत्येकाला पारितोषिक आहे. आणि म्हणूनच इफिसकरास पत्र पहिला अध्याय 3 वचनामध्ये प्रभूचा दास पाऊल लिहितो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. काय? त्याने स्वर्गातील सर्व आशीर्वाद आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केला आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ने सांगितलेल्या मार्गावर चालतात त्या प्रत्येकाला स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. आणि म्हणून आध्यात्मिकरित्या जे धावत आहेत त्या प्रत्येकाला पारितोषिक हे निश्चित आहे. परंतु दुःखाची गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून सुद्धा भौतिक शर्यतीप्रमाणे धावणारे अनेक जण आम्हाला दिसतात. आणि म्हणून पाऊल म्हणतो या भौतिक शर्यतीत, जगिक शर्यतीत धावणाऱ्यांना फक्त एकालाच बक्षीस मिळत आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा आम्ही पाहूया की आमची दृष्टी देखील प्रतिफळावर असावी, त्या स्वर्गाकडे असावी ज्याप्रमाणे मोशेची होती. आणि आज आम्ही या ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना जरी विटंबना, छळ, दुःख जरी सहन करत असलो तरी त्या प्रतिफळाकडे जर आम्ही पाहिलं तर ह्या गोष्टींचं आम्हाला काहीच दुःख वाटणार नाही. पहिला मुद्दा त्याच ठिकाणी 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 25 वचनामध्ये ज्या शर्यतीविषयी पाऊल म्हणत आहे त्याच ठिकाणी असं लिहिलं आहे, स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण. 1 कोरिंथ 9 अध्याय 25 वचन वाचत आहे, स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो, तो नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. पहिला मुद्दा, जे स्वर्गामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने मध्ये आम्हाला मिळालेले आहेत ते म्हणजे आम्हाला अविनाशी मुकुट मिळालेला आहे. त्या ठिकाणी देवाचा दास म्हणतो आपण म्हणजे कोण? ज्यांचं तारण झालेलं आहे रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचनाप्रमाणे की येशू प्रभू आहे असे ज्यांनी मुखाने कबूल केलेलं आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं आहे, आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला आहे, त्याचं ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना अविनाशी मुकुट मिळणार आहे. 1 पेत्र नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. म्हणजे तारण पावलेले, नवीन जन्म पावलेले अशा प्रत्येकाला अविनाशी मुकुट मिळणार आहे. त्या ठिकाणी खास करून एक शब्द आलेला आहे, नाशवंत बीजापासून नव्हे. कारण नाशवंत बीजापासून नाशवंत मुकुट मिळू शकतो, परंतु जे अविनाशी आहे, जे प्रभूचं वचन आहे, जे जिवंत आहे, ते कधी न संपणार आहे, ते नेहमी टिकणार आहे, त्या देवाच्या वचनापासून ज्यांचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येकाला अविनाशी मुकुट मिळणार आहे. फक्त एकच, त्या ख्रिस्ताकडे पाहत आम्हाला धीराने ती शर्यत धावायची आहे. प्रियांनो, 1 पेत्र पहिला अध्याय आणि 3 आणि 5 वचनामध्ये माझ्यावर काढा. 1 पेत्र पहिला अध्याय आणि 3 ते 5 या वचनामध्ये, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगी रक्षलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. ते तुम्हासाठी कोण? आपण
पाऊल म्हणतो आपण तर अविनाशी, ते तुम्हासाठी म्हणजे ज्यांचा नवीन जन्म झाला, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांच्यासाठी अविनाशी मुकुट वतन म्हणून स्वर्गात राखून ठेवलेला आहे. काय आनंदाची गोष्ट. मग अविनाशी मुकुट म्हणजे सदा सर्व काळ टिकणारा असा जो मुकुट प्रभू माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे, त्याच्याकडे जर मी पाहिलं या जीवनी प्रवासामध्ये, तर काय ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना आणि काय ख्रिस्ताप्रित्यर्थ छळ मला त्याचं काहीच वाटणार नाही. कारण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 6वा अध्याय आणि 19 ते 21 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना किंवा लोकांना संबोधन करीत असताना, त्यांना मार्गदर्शन करत असताना तो अशा प्रकारे म्हणतो की मत्तय शुभवर्तमान 6वा अध्याय 19 वचन, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाही. प्रभू म्हणतो स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. आज मी विचार करतो का, या जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना मी ज्यावेळेस माझी दृष्टी त्या स्वर्गाकडे लावतो, त्या स्वर्गामध्ये या अविनाशी मुकुटाची संपत्ती साठलेली आहे का? जर लिस्ट काढली तर मी माझ्या भौतिक गरजा भागवण्यासाठी ह्या जगामध्ये किती संपत्ती साठवली, परंतु प्रभू म्हणतो या ठिकाणी चोर आहे, चोरी होऊ शकते, या ठिकाणी कसर व जंग खाऊन त्याचा नाश पण होऊ शकतो, परंतु स्वर्गामध्ये असं काहीच नाही. परंतु अनेक वेळा, कित्येक वेळा या स्वर्गाच्या संपत्तीकडे आमचं दुर्लक्ष होतं. मोशेला माहिती आहे की माझी स्वर्गामध्ये संपत्ती आहे. दुःखाची गोष्ट, त्याला कनान देशात प्रवेश करता आला नाही, परंतु त्याला एक आनंद होता की माझ्या जीवनामध्ये मी जात असताना अनेक गोष्टी घडल्या, परंतु माझी दृष्टी प्रतिफळावर होती, म्हणजे माझा अविनाशी मुकुट माझी वाट पाहत आहे. आज प्रियांनो, माझी दृष्टी त्या प्रतिफळाकडे आहे का, जे स्वर्गामध्ये आहे का? जगामध्ये ज्या नाशवंत मुकुट आहे, ते अनेक जण त्याच्यामध्ये मागे लागलेले आहेत, परंतु दुर्दैवाची गोष्ट, तो नाश होणारा मुकुट आहे. असं न करो की आम्ही नाशवंत मुकुटाकडे नव्हे, तर अविनाशी मुकुटाकडे जाण्यासाठी आमची धाव असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा की अविनाशी मुकुट कोणाला मिळतो? ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहूया की जीवनाचा मुकुट. मोशे ज्याप्रमाणे त्या प्रतिफळाकडे त्याची दृष्टी आहे, त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्यांची दृष्टी प्रतिफळाकडे असावी. पहिलं बघितलं अविनाशी मुकुट. दुसरी गोष्ट जीवनाचा मुकुट. काय आहे जीवनाचा मुकुट? याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 12. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. 3 गोष्टी आहेत या ठिकाणी. 1, परीक्षा आहे. 2, देवावर प्रीती करणारे लोक आहे. म्हणजे देवावर जे प्रीती करतात त्यांच्या जीवनात परीक्षा आहे, आणि त्या परीक्षेमध्ये जो टिकतो त्याला जीवनाचा मुकुट मिळतो. कशा प्रकारे? कारण आज आम्ही पाहतो की आम्ही ज्याच्यावर प्रीती करतो तो आमच्यावर प्रीती करतो, निश्चित तो प्रीती करतो, परंतु प्रभू म्हणतो जो माझ्यावर प्रीती करीतो त्याला मी परीक्षेत आणतो, आणि त्या परीक्षेत तो टिकल्यानंतर उतरल्यावर त्याला मी जीवनाचा मुकुट देत आहे. योहान शुभवर्तमानामध्ये 15वा अध्याय आणि प्रभू बऱ्याच गोष्टी सांगत असताना 9-10 वचनामध्ये तो म्हणतो की माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत तुम्ही राहाल. म्हणजे माझी प्रीती तुमच्यावर आणि तुमची प्रीती माझ्यावर राहील, आणि अशा प्रकारे आमचं प्रीतीचं बंधन किंवा एक मैत्रीचं बंधन आमचं तयार होईल. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 22वा अध्यायामध्ये अब्राहामाविषयी आम्ही पाहतो की अब्राहामाविषयी असं लिहिलं आहे की तुझा एकुलता एक पुत्र, देव अब्राहामाला म्हणाला तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.
परीक्षेत पडलेला अब्राहम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. प्रभूवर त्याची अतोनात प्रीती आहे. तर गेल्या दिवसामध्ये आपण पाहिलं की मेसोपोटेमिया सोडला त्यांनी. नंतर काय, त्या ठिकाणी हरान सोडला आणि तो पुढे पुढे जात असताना आता 21व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो इश्माईल आणि हागारला देखील आपल्या जीवनातून बाहेर काढल्यानंतर 22व्या अध्यायात आज प्रभू म्हणतो की इसाकाला देखील अर्पण म्हणून मला दे. परीक्षेत पडला, परंतु आम्ही पाहतो की तो घेऊन गेला तिकडे आणि प्रभूने आपला संकल्प पूर्ण केला. इसहाक वाचला आणि त्या ठिकाणी प्रभूला आनंद झालेला आम्ही पाहतो. माझा विश्वास आहे की अब्रामाची प्रभूवर प्रीती होती. ज्या परीक्षेत तो आला होता त्या परीक्षेत तो टिकला, तो उतरला आणि जीवनाचा मुकुट अब्राहमाला मिळाला. प्रभूचं वचन काय सांगतं, याकोबाचं पत्र 1 वचन, की आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. प्रियांनो, मला वाटत नाही की अब्रामासारखी परीक्षा तुमच्यावर किंवा माझ्यावर आलेली आहे. परंतु अनेक परीक्षा आमच्या जीवनात येतात. पण आम्ही जर देवावर प्रीती करतो तर प्रभू आमच्यावर परीक्षा आणतो, परंतु परीक्षेत उतरत असताना प्रभू आम्हाला सहाय्य देखील करतो आणि उतरल्यानंतर तो जीवनाचा मुकुट आम्हाला निश्चित मिळणार ही खात्री देखील या अब्रामाच्या उदाहरणाद्वारे आम्हाला देतो. प्रकटीकरणामध्ये 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, प्रकटीकरण 2 अध्याय आणि वचन 10 मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. 10 दिवस प्रियांनो, हाल अपेष्टात जायतील अशा प्रभू म्हणतो. आज आमचे दिवस किती आहेत? प्रभूच्या दृष्टिकोनातून प्रभू म्हणतो 10 दिवस तुमचे हाल अपेष्टामध्ये जातील, परंतु एक लक्षात ठेवा, मरेपर्यंत तुम्ही जर विश्वासू राहिला तर मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. आमची दृष्टी आमच्या प्रतिफळावर आहे का? त्या स्वर्गाकडे आमची दृष्टी आहे का? या विश्वासी जीवनामध्ये जगत असताना आम्ही संपत्ती कोठे साठवत आहोत? प्रभू म्हणतो स्वर्गामध्ये आपली संपत्ती साठवा. मी अविनाशी मुकुट साठवलेला आहे का? मी विश्वासामध्ये जगत असताना मी जीवनाचा मुकुट साठवला आहे का? मग जीवनाचा मुकुट कोणाला मिळेल? जो परीक्षेत टिकतो त्याला प्रभू जीवनाचा मुकुट देणार आहे. तिसरी गोष्ट आपण पटकन पाहूया, की जसं मोशे आपल्या प्रतिफळाकडे त्याची दृष्टी होती, आज विश्वासी जीवनामध्ये माझी प्रतिफळावर दृष्टी आहे का? तिसरा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट. 2 तिमोथी याचा 4 अध्याय आणि वचन 8. देवाचं वचन सांगतं, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तिसरा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट, किंबहुना तिसरं प्रतिफळ नीतिमत्वाचं मुकुटाच्या द्वारे आम्हाला देत आहे. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये देवाचं वचन असं सांगतं की, क्षमा करा, रोमकरास पत्र 3 अध्याय 10व्या वचनामध्ये, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. परंतु रोमकरास पत्र 4 अध्याय 8व्या वचनामध्ये, की आमच्या अपराधांमुळे त्याला धरून देण्यात आले आणि आम्ही नीतिमान गणावं म्हणून तो पुनरुत्थित झाला. तो पुनरुत्थित झाला आणि म्हणून आम्ही नीतिमान गणलो. थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो आणि देवाचा दास पौल देखील म्हणतो की ज्यांना त्याचं येणं प्रिय आहे, ज्यांना त्याचं पुनरुत्थानावर विश्वास आहे, तो प्रत्येक जण नीतिमान आहे आणि जो नीतिमान आहे त्याला नीतिमत्वाचा मुकुट प्रभू देणार आहे. प्रियांनो, या ठिकाणी देवाचा दास म्हणतो की नीतिमत्वाचा मुकुट माझ्यासाठी ठेविला आहे.
प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. त्या 1 थेसलोनिकस पत्र आणि 4 अध्याय 15-16 वचनामध्ये आम्हाला माहिती आहे की आद्य दिव्य दूतांची वाणी आणि कर्णाचा नाद होणार. त्यावेळेस प्रभू स्वतः मेघारूढ येणार आहे, अंतराळात येणार आहे आणि जे प्रथम प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत ते प्रथम उठवले जाणार आणि आम्ही नंतर नंतर आमचं निर्गमन असं होणार आहे. नीतिमत्वाचा मुकुट कोण देणार आहे? प्रभू येणार आहे. पण कोणाला देणार आहे? ज्यांना प्रभूचं येणं प्रगट होणं हे प्रिय आहे. आज आम्ही जगामध्ये पाहतो की कोणाला आशा नाहीये, अनेकांना आशा नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. असं जीवन जगतात की कधीच हे जग संपणार नाही, कधीच प्रभू येणार नाही, कधीच स्वर्गामध्ये लोक जाणार नाही. जे काय आहे हे पृथ्वीवरच आहे. अशा प्रकारचं जीवन जगणारे अनेक जण आहेत. परंतु जे विश्वासामध्ये आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा नवीन जन्म झाला आहे, जे देवाच्या वचनावर प्रीती करतात, जे प्रभूच्या परीक्षेमध्ये टिकून राहतात, त्यांना प्रभूचं येणं प्रिय आहे. प्रियानो, प्रियानो, तुम्हाला आणि मला प्रभूचं येणं प्रिय आहे. कारण आज पृथ्वी देखील कणत आहे. प्रभूला विनंती करत आहे की ये प्रभू ये. कारण नीतिमत्वाचा मुकुट त्या ठिकाणी आहे. पण कुणाला मिळणार? ज्यांना प्रभूचं येणं प्रिय आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1 अध्याय आणि वचन 11 मध्ये ते 2 शुभ्र वस्त्रे परिधान केलेले ते 2 पुरुष गालिलकरांना असं म्हणतात. वचन 11 मध्ये ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. पुन्हा आमचा प्रभू येणार आहे, मेघारूढ येणार आहे आणि त्याचं येणं आम्हाला प्रिय जर वाटत असेल तर प्रभू म्हणतो की नीतिमत्वाचा मुकुट तुमचा आहे. पाऊल म्हणतो की मला तर नीतिमत्वाचा मुकुट आहे, परंतु प्रभूचं येणं ज्यांना प्रिय आहे त्यांना देखील प्रभू नीतिमत्वाचा मुकुट देणार आहे. तिसरा मुकुट आपण पाहिला की नीतिमत्वाचा मुकुट. आज माझी दृष्टी त्या प्रतिफळावर आहे का की मी माझी संपत्ती प्रभूच्या स्वर्गामध्ये साठवलेली आहे. नीतिमत्वाचा मुकुट माझी वाट पाहत आहे. तिसरी गोष्ट आपण पटकन पाहूया. त्या ठिकाणी आपण 1 पेत्र आणि 5वा अध्याय काढू. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 4. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमजणारा हार प्राप्त होईल. जर खालीचं बघितलं तर मुकुट असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे गौरवाचा मुकुट कधी प्राप्त होणार आहे? मुख्य मेंढपाळ प्रगट होईल त्यावेळेस. आणि तो न कोमजणारा असा तो हार किंवा मुकुट असा आहे. परंतु हे कोणाला आहे? खास करून जर आम्ही त्याचं शीर्षक बघितलं तर ठळक अक्षरात वडिलांना बोध आहे. पाऊल वडिलांना बोध करतो. वचन 1 मध्ये जर पाहिलं, तुम्हातील वडिलांना जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करीतो, तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. जे मंडळीमध्ये वडील म्हणून काम करतात त्यांच्यासाठी खास करून हा गौरवाचा मुकुट प्रभूने राखून ठेवलेला आहे. ज्यावेळेस मुख्य मेंढपाळ प्रगट होईल त्यावेळेस मंडळीतील वडिलांना तो प्रभू गौरवाचा मुकुट देणार आहे. का बरं माहितीये का? कारण त्यांना देवाच्या कळपाचे पालन करायचंय. परंतु पुढे वॉर्निंग देत असताना पाऊल म्हणतो, करावे लागते म्हणून नव्हे. मंडळीतील नेतृत्व, मंडळीमध्ये वडील की ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यास करावे लागतं म्हणून नव्हे, तर कसं देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने, आनंदाने, हर्षाने देवाच्या मंडळीची कळपाची देखभाल करायची, देखरेख करायची.
जो देवाच्या मंडळीची प्रामाणिकपणे आनंदाने देवाला आनंद होईल अशा प्रकारे जो देखभाल करतो, त्या वडिलाला प्रभू गौरवाचा मुकुट देणार आहे. दुसरी गोष्ट, द्रव्य लोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. द्रव्य लोभाने का बरं? आज आम्ही पाहतो वडील की कशासाठी पाहिजे, खुर्ची कशासाठी पाहिजे, आणि जगामध्ये आम्ही पाहतो की द्रव्य लोभ जो पापाचं मूळ आहे अनेकांच्या जीवनात आम्हाला दिसत आहे प्रियांनो. परंतु द्रव्य लोभाने नव्हे तर उत्सुकतेने, म्हणजे प्रभूपासून जी उत्सुकता आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही देवाच्या मंडळीची सेवा करणं गरजेचं आहे. देवाच्या कळपाचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग त्या वडिलांना प्रभू म्हणतो, मी गौरवाचा मुकुट देईन. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय, 1 तिमोथी 5वा अध्याय आणि वचन 17 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. प्रभूचा दास पौल तिमोथेला लिहित असताना, वडिलांविषयी लिहित असताना, जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, प्रभूपासून जे विचार मिळवतात, बोध घेतात आणि मग देवाच्या कळपाला ते भरवितात, ते सन्मानास योग्य गणले जावे. कसे सन्मान? दुप्पट सन्मानास, म्हणजे गौरवाचा मुकुट प्रभू देणार, दुप्पट सन्मान प्रभू देणार. आणि म्हणून आज आम्ही जे वडील म्हणून मंडळीमध्ये जगत आहोत, कार्यरत आहोत, तर प्रभूचं वचन सांगतं, करायचं म्हणून नाही, तर देवाला आवडेल असं आम्ही देवाच्या मंडळीचं कळपाचं पालन करायचं, ते उत्सुकतेने करायचं आणि ते श्रम घेऊन करायचं आहे. त्यावेळेस मी देवाच्या स्वर्गामध्ये ती संपत्ती साठवू शकतो. कोणती संपत्ती? गौरवाचा मुकुट. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मोशेने ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सहन केली आणि त्याने मिस्राच्या धनसंपत्तीपेक्षा ती विटंबना ही संपत्ती म्हणून अधिक अशी वाटली, कारण मोशेची दृष्टी प्रतिफळावर होती, त्याची दृष्टी स्वर्गामध्ये होती. आणि निश्चित मोशेच्या जीवनातून आपण पाहतो सर्व त्यांनी सहन केले, आणि जे आज आम्ही प्रतिफळ पाहिली, जे मुकुटाच्या दृष्टीने आम्ही पाहिली, तर अविनाशी मुकुट निश्चित मोशेला मिळाला. त्या ठिकाणी आम्ही पाहतो जीवनाचा मुकुट निश्चित मोशेला मिळाला, नीतिमत्वाचा मुकुट निश्चित मोशेला मिळाला आणि गौरवाचा मुकुट देखील निश्चित मोशेला मिळाला. आज आम्ही प्रश्न करू की या विश्वासी जीवनात माझी दृष्टी त्या स्वर्गाकडे आहे का, आणि हे 4 मुकुट मला मिळाले आहे का? जर खात्री नाही की मला मिळाले नाही, तर अजून त्या कृपेने, त्या दयेने आपण प्रभूकडे मागू आणि विश्वासाने या विश्वासी जीवनामध्ये पुढे जाऊ. निश्चित प्रभू आम्हाला हे मुकुट, हे पारितोषिक, हे प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. देवबापाने पुरवलेल्या ह्या विचाराबद्दल आणि ह्या सर्व वचनांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.